नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता डॉक्टर आलेले असतात। डॉक्टरांनी संजय काकांना चेक केल्यानंतर ते आता खूपच जास्त गप्प होऊन जातात। तेव्हा ईश्वरी सुप्रिया विचारत असतात की डॉक्टर काय झालं, कसे आहेत बाबा? सुप्रिया विचारत असते, डॉक्टर सांगा ना कसे आहेत हे? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा 1 मिनिट थांबा, ते आता पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत। तुम्हाला माहिती आहे का, तुमचा पेशंट कोमात गेला आहे। असं म्हणाल्यानंतर इथे ईश्वरी आणि सुप्रिया दोघींनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा सुप्रिया म्हणते, कोमात? पण हे कसं काय शक्य आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की मेंदूवरती ताण आल्यामुळे पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर कोमात जाऊ शकतो आणि तसंच काहीसं झालं आहे। तुमचे वडील कोमात गेलेत आणि आता कोमातून ते कधी बाहेर येतील काही सांगता येत नाही। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, डॉक्टर पण तरीसुद्धा बाबा कधीपर्यंत कोमातून बाहेर येतील? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, कधी कधी पेशंटला कोमातून बाहेर यायला इथे 1 महिना लागतो, कधी कधी 6 महिने लागतात, तर कधी कधी वर्षही लागतो, तरीसुद्धा पेशंट कोमातून बाहेर येत नाही। आता तुमच्या पेशंटच्या बाबतीत काय होतं आहे हे मलासुद्धा सांगता येणार नाही आहे, पण आपण बघूया ते लवकरात लवकर कोमातून कसे बाहेर येतील यासाठी आता प्रयत्न केले पाहिजे, असं डॉक्टर म्हणतात। तेव्हा इथे आता संजय काका अचानकपणे कोमात गेल्यामुळे इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। म्हणजे डॉक्टरांनासुद्धा वाईटच वाटतं, कारण इथे सगळ्यांनाच वाटत असतं की संजय काका शुद्धीवरती कधी येत आहेत, पण ते शुद्धीवरती न येता कोमात गेल्यामुळे इथे आता सुप्रियाची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते। तेव्हा ईश्वरी म्हणते, आई आई तू प्लीज शांत हो आई, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू अगं हे सगळं काय झालं गं? हे सगळं काय चाललं आहे? मला तर काही कळतच नाही आहे। तेव्हा इथे सुप्रियाला तर आता कोमात गेलेलं ऐकून चक्करच येते। तेव्हा इथे ईश्वरीला आपलं रडू अनावर होतं। ईश्वरी म्हणत असते, आई प्लीज सावर स्वतःला, बाबांना आपल्या काहीच होणार नाही आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश पूर्णपणे फसलेला असतो। राकेश म्हणत असतो की मी जे काही पैसे आता फॉरेन बँकांना पाठवतोय त्यामुळे आता मी खूपच जास्त अडकणार आहे। आता काय करू? आता हे सगळे पैसे कुठे जात आहेत, कसे जात आहेत, या सगळ्यावरती इन्व्हेस्टिगेशन होईल। हे प्रकरण माझ्या अंगाशी येऊ शकतं आणि त्याचबरोबर माझ्यावरती पोलीस कंप्लेंटसुद्धा होऊ शकते। नाही नाही, चिडचिड करून काही होणार नाही आहे। अर्णवने मला फसवण्यासाठी हे सगळं शोधून काढलं आहे ना, पण आता अर्णवला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। मला असं चिडचिड करून काही होणार नाही आहे। या सगळ्यातून मार्ग तर काढायलाच हवा, नाहीतर हे प्रकरण माझ्या अंगी येऊन शेकू शकतं, असं आता राकेश म्हणत असतो। तेव्हा तो आता आपल्या माणसाला फोन करतो आणि म्हणत असतो, हे बघ लवकरात लवकर मला भेट, माझं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे, कारण मला इथे काही फॉरेन बँकांचे दाखले द्यायचे आहेत मनी लॉन्ड्रिंग कव्हर करण्यासाठी। तेव्हा लवकरात लवकर भेट आणि हे सगळं प्रकरण आहे ना, ते अर्णवराजे शिर्केवरती शिकवायचं आहे। म्हणजे त्याचं सात्विक फॅशन खूपच जास्त मोठं आहे ना, मग मोठ्यातल्या मोठ्या अमाऊंट कुठे जातात आणि त्या कुठल्या अकाउंटवरून जातात, हे सगळं प्रकरण त्या अर्णववरती शेकलं पाहिजे, असा काहीतरी बंदोबस्त कर। हो रे बाबा, तुझे सगळे पैसे देईन मी, पैशांसाठी नेहमी रडत जाऊ नकोस, पैसे मिळतील तुला, पण काम अगदी चोख रीतीने पार पडलं पाहिजे, आत्ता सांगतोय तुला, असं इथे राकेश आपल्या माणसाला फोनवरती सांगत असतो। तर इथे मनी लॉन्ड्रिंग कव्हर करण्यासाठी त्याला आता इथे खोटे नाटे दाखले तयार करायचे असतात आणि त्या सगळ्याचा आरोप अर्णववरती टाकून आता या मूर्ख राकेशला मोकळं व्हायचं असतं। सगळ्या बाजूने त्याला अर्णवला फसवायचं आहे, फक्त आणि फक्त त्या ईश्वरीबरोबर लग्न करायचं आहे म्हणून। त्यानंतर प्रेक्षकांनो, फोनवरती बोलून झाल्यानंतर मागे वळून जेव्हा राकेश बघतो तेव्हा अंजलीने त्याचं बोलणं ऐकलं की काय, असं त्याला वाटत असतं, कारण अंजली त्याच्याकडे संशयास्पद नजरेनेच बघत असते। तेव्हा राकेश खूपच जास्त घाबरतो। तर इथे ईश्वरीचे बाबा कोमामध्ये गेल्यानंतर ती लगेचच धावत पळत आपल्या गणूबाप्पाकडे येते आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणत असते की गणूबाप्पा, काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर माझ्या बाबांना बरं वाटू दे। माझे बाबा कोमात कसे काय गेले, त्यांना बाहेर पडू दे कोमातून। आणि ती इथे गणूबाप्पाजवळ हात जोडून उभी असते। तेव्हा इथे आमच्या घरावरील संकट संपतच नाही आहे, माझे बाबा शुद्धीवरती येता येता कसे काय कोमात गेले?
तेवढ्यातच इथे अर्णव येतो आणि तो म्हणतो मी सिंदूर. तेव्हा इथे ईश्वरी डोळे उघडते, बघते तर समोरच अर्णव उभा असतो. तेव्हा तिला खूपच जास्त राग येतो. ती म्हणते सर इथे काय करताय तुम्ही, आणि ती जाणार तिथून. तेवढ्यातच अर्णव तिचा हात पकडतो आणि म्हणतो मी सिंदूर प्लीज प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते पण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, आणि का आलात तुम्ही इथे. आणि ती म्हणते हे बघा हे हॉस्पिटल आहे, उगाच इथे येऊन तमाशा करू नका, कळते ना तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर प्लीज, मी तमाशा करायला इथे आलेलो नाही आहे, मी इथे तुझ्याजवळ बोलायला आलो आहे, तू प्लीज एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते का ऐकून घेऊ तुमचं म्हणणं, मी काय म्हणाले तुम्हाला. आपल्यामध्ये मैत्री उरलेली नाही आहे सर, आपल्यामध्ये फक्त आता दुश्मनी उरलेली आहे, आणि मी ती दुश्मनी निभावणार. तुम्ही सुरुवात केली आहे ना, या सगळ्याचा शेवट मी करणार सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हे बघ तुला दुश्मनी निभवायची आहे ना, तू निभव ना दुश्मनी. एक दुश्मन म्हणून तरी मला काय बोलायचं आहे हे निदान ऐकून तरी घे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते का सर, का ऐकून घेऊ, आणि तुम्ही इथे कशासाठी आलाय सर. आमच्या इथे परिस्थितीवरती हसायला आलायत का तुम्ही. आम्ही किती दुःखात आहोत हे बघायला आलायत ना. आम्ही रडल्यानंतर तुमच्या मनाला तर शांतताच मिळत असेल नाही का. मग ठीक आहे, हे सगळं बघून तुम्हाला आनंद होणार असेल ना, तर तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी देते. आणि ती आनंदाची बातमी म्हणजे की माझे बाबा कोमात गेले सर, आणि माझे बाबा तुमच्यामुळे कोमात गेलेत असे ईश्वरी अर्णवला म्हणते. तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते झाला ना आनंद, मनाला इथे शांतता मिळाली ना तुमच्या, खूप आनंद झाला असेल सर तुम्हाला. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर प्लीज, मला आनंद का होईल, मला आनंद झालेला नाही आहे. तुझे बाबा कोमात गेलेत त्याचं मलाही वाईट वाटतं आहे, तू विनाकारण माझ्यावरती आरोप करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते सांगा ना कुणाशी बोलत होतात, कुणाचा फोन होता. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो अगं अंजली, हे जे काही चाललं आहे ना त्यासाठी मला आता इथे बँकांमध्ये जाऊन हे आपण पैसे कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याचे मला दाखले तर द्यावेच लागतील ना. मग त्यासाठी मी फक्त माझ्या जवळच्या माणसांबरोबर बोलत होतो, बाकी काही नाही. या सगळ्यातून आता आपल्याला बाहेर पडायचं आहे ना. तेव्हा इथे अंजली म्हणते पण हे सगळं प्रकरण मोठं होणार नाही आहे ना, म्हणजे तुम्ही या सगळ्यातून निर्दोष सिद्ध व्हाल ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो हो गं बाई, तू अजिबात काळजी करू नको, हे सगळं प्रकरण छोटंसं आहे, त्याच्यामध्ये मी अजिबात अडकणार नाही आहे, तू नको काळजी करू, या सगळ्यातून मी व्यवस्थित बाहेर पडेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला त्रास होत असतो हे सगळं ऐकून की ईश्वरीचे बाबा कोमामध्ये गेलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये आता काही ऐकायलासुद्धा ईश्वरी तयार नसते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते अहो चला ना, मी तुम्हाला नाश्त्यासाठी बोलवायला आले, किती वेळ झाला नाश्ता आणून बाहेर, तुम्ही आला नाहीत म्हणून मी तुम्हाला बोलवायलाच आतमध्ये आले, चला बरं नाश्ता करून घ्या. तेव्हा इथे अंजलीला आता चक्कर येते. तेव्हा इथे राकेश म्हणतो काय गं अंजली काय झालं, बस इथे बस बरं. तेव्हा अंजली म्हणते अहो तुम्ही ना, मला आत्तापर्यंत मी ठीक होते, पण तुम्ही मला दुधामधून ते जे काही टॉनिकचं औषध देता ना ते घेतल्यानंतर मला अशी चक्कर येत असते, आणि मला मग चक्कर तर येतेच पण माझ्या तोंडाची संपूर्ण चव जाते, ते औषध खाणार नाही मी. तेव्हा राकेश म्हणतो राणी सरकार अहो असं काय करताय, ते औषध तर तुमच्यासाठीच आहे ना, आणि त्याने तुमच्या तोंडाची चव जाणार, पण आपल्या बाळासाठी आता एवढंसुद्धा करायला नको का. तेव्हा इथे आता अंजली डोक्यालाच हात लावून बसते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अर्णव मला माहिती आहे तुला इथे हे छोटे मोठे डाव जिंकल्यानंतर विनर झाल्यासारखं वाटतंय ना, पण तुझा हा हुकमी एक्का आहे ना तो अजूनही माझ्याकडेच आहे, याचा कसा फायदा करून घ्यायचा ना तो मी घेणारच. तेव्हा इथे अंजलीला वाटत असतं की राकेश खूप चांगला आहे, पण इथे राकेश आता तिलाच मारण्याचा प्रयत्न करतोय, पण अगदी हळूहळू. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते मनाला तुमच्या ठणठण भेटले असेल ना, तर तुमचं झालं असेल बोलून तर तुम्ही जा, मला तुमचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. दुश्मनी निभावणार सर मी, आणि अगदी शेवटपर्यंत निभावणार. तुमच्यामुळे आज आमची काय अवस्था झाली ती बघताय ना, माझे बाबा मरणाच्या दारात उभे आहेत, झुंज देत आहेत ते, पण त्यांना इथे शुद्धसुद्धा येत नाही आहे, उलट ते आणखीनच कोमात गेले. त्यानंतर इथे आमची ही अवस्था अशी झाली आहे. हे सगळं बघून तुम्हाला आनंद होतच असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपल्यामध्ये काही नॉर्मल होणार नाही आहे, आपल्यामध्ये ती मैत्री आता राहिलीच नाही आहे सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण माझ्यासाठी आपली मैत्री महत्त्वाची आहे मी सिंदूर,
तुझ्यासाठी मी दुश्मन असेल, पण माझ्यासाठी तू दुश्मन नाही आहेस. मी इथे आलो होतो तुझ्या बाजूने ही लढाई लढायला, तुझ्या बाजूने बोलायला आलो होतो, पण तू तर मलाच दुश्मन समजतेस. पण तरीसुद्धा मी तुला हेच सांगेन मिसिंदर, मी काही केलेलं नाही आहे. मी तुझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न अजिबातच केलेला नाही आहे, कळलं तुला? मी तुला हेच सांगेन आणि मी ती सिद्धसुद्धा करून दाखवेन. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही काहीही करा सर, अगदी काहीही, पण त्याने मला आता काही फरक पडत नाही आहे. तुम्ही माझ्यासाठी दुश्मन आहात आणि दुश्मनच राहाल, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अर्णवला आता खूपच जास्त वाईट वाटत असतं. ईश्वरी त्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तेव्हा इथे आता गणूबाप्पांची मूर्ती तिथे असते. तेव्हा अर्णवचं लक्ष त्यांच्याकडे जातं. ते बाप्पाच्या मूर्तीकडे अर्णव बघतो आणि म्हणत असतो की काय चाललं आहे तुमच्या मनामध्ये? मला खरंच काही कळत नाही आहे. आज मी सिंदूरला सगळं काही सत्य सांगायला आलो होतो राकेशबद्दलचं, पण मग इथे आल्यानंतर कळलं की तिचे बाबा कोमात गेले म्हणून. आता तिचे बाबा कोमात गेलेले असताना मी हे सगळं सत्य सांगणं इतकं महत्त्वाचं मला वाटलं नाही आणि ते खरंच गरजेचं होतं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे अर्णव ईश्वरीकडे आणि तिची परिस्थिती बघून गप्प राहतो. पण खरं तर त्याने सगळं सत्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आता हे सत्य सांगणं ही योग्य वेळ नाही आहे असं त्याला वाटत असतं, म्हणून तो गप्प बसतो. पण इथे लावण्य मात्र आता खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा लावण्य म्हणत असते, खरं सांगू का मामी, मला असं वाटलं होतं की माझं आणि ARचं लग्न ठरल्यानंतर इथे AR त्या मिडल क्लास ईश्वरीला भेटायला कधी जाणारच नाही. पण इथे मला आता कळलं आहे, ती मिडल क्लास ईश्वरी आहे ना, ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी झाल्यासारखी मला वाटते. म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा अर्णव तिला खूपच जास्त इम्पॉर्टन्स देतो आहे. म्हणजे ती अगदी त्याच्या इथे प्रायोरिटी लिस्टमध्ये अगदी पहिल्या नंबरला आहे असं मला वाटतं आहे. पण आता बास झालं, मला हे सहन होत नाही आहे. आता असं काहीतरी करावं लागेल ना मामी, की ती ईश्वरी देसाई स्वतःहूनच अर्णवच्या आयुष्यातून कायमची निघून गेली पाहिजे. असं काहीतरी आपण केलं पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, पण काय, असं काय करायचं आहे आपण? तेव्हा लावण्य म्हणते की ह्युमिलेशन. आता तिला सगळ्यांसमोर असं ह्युमिलेट करायचं, तिचा असा अपमान करायचा ना की तोंड दाखवायलासुद्धा तिला जागा नाही उरली पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, बरोबर, मला तर संशय आहे की हॉस्पिटलचा खर्चसुद्धा अर्णवनेच केला असेल. तेव्हा लावण्य म्हणते, बघाच आता तुम्ही मी काय करते. तिचा सगळ्या जगासमोर असा अपमान करते ना की तिला तोंड दाखवायलासुद्धा जागा उरणार नाही, अशी तिची वाट लावून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की डॉक्टरांचं म्हणणं मला पटतंय आणि मी डॉक्टर जसं म्हणतायत मी तसंच करते. तेव्हा इथे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी असतात. ईश्वरी म्हणते, आई अगं काय ठरवले आहेस तू, कशाबद्दल बोलते आहेस? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की हे बघा, आता मी तुम्हाला जे सांगते ते शांतपणे ऐका. इशू नमू, तुमचे बाबा कधी शुद्धीवरती येतील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता सगळ्यांनीच हॉस्पिटलमध्ये बसण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आपण सगळेजण इथे बसून राहिलो तर ते काही लवकर बरे होणार आहेत असं नाही. तेव्हा एक काम करा, बाबांबरोबर दिवसभर मी इथे थांबत जाईन, तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला लागा. तुम्ही जा बरं, आता इथे बसून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तेव्हा इथे नमू म्हणते, पण आई अगं तू एकटी कशी थांबणार? तेव्हा जयू आत्या म्हणत असते, नमू अगं ती एकटी कुठे आहे, मी आहे ना, अधूनमधून मी येत जाईन, नका काळजी करू. पण हे बघा, दादा आता हॉस्पिटलमध्ये आहे, दादाच्या इथे हॉस्पिटलसाठी खर्च लागेल, आपल्याला घर खर्च आहे, हॉस्पिटलचा गोळ्या औषधांचा खर्च आहे. त्यामुळे आपल्याला घरामध्ये बसून काही होणार नाही आहे, आपल्याला कामं तर केली पाहिजे ना. तेव्हा आता आपण बाहेर पडूया, आपापली कामं करूया आणि बाबा लवकरच बरे कसे होतील याचा विचार करूया, कळलं का ईश्वरी? तेव्हा इथे ईश्वरीला आता खूपच जास्त वाईट वाटतं. ती म्हणते, नाही आई, बाबांशिवाय मी कशी काय कामामध्ये माझं मन लागेल, नाही लागणार. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघ इशू बाळा, असं नको म्हणूस, हे बघ बाबा बरे होतील, पण आता लवकर तर ते बरे होणार नाही आहेत ना, डॉक्टर काय म्हणालेत. मग तुम्ही इथे आता दिवसभर असे तोंड पाडून बसलात आणि तुमचे बाबा शुद्धीवरती आले आणि त्यांनी जर तुम्हाला असं बघितलं तर खरंच तुमच्या बाबांना ते आवडणार आहे का? अजिबात नाही. तेव्हा आता तुम्ही सगळेजण कामाला लागा, काळजी करू नका, बाबांबरोबर मी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश इथे फाईल वगैरे घेऊन पोचलेला असतो आणि तो त्याच्या माणसाला म्हणतो की हे घे फाईल, आणि आता फॉरेन अकाउंटमध्ये जी काही मोठी रक्कम ट्रान्स्फर झालेली आहे ती रक्कम तुला आता सात्विक फॅशनवरती खपवायची आहे. या सगळ्यामध्ये सात्विक फॅशनचं नाव आलं पाहिजे, कळलं तुला? तो अर्णव राज शिर्के आहे ना, तो आता पूर्णपणे फसला पाहिजे या मनी लॉन्ड्रिंगमध्ये,
कळलं का? मनी लॉन्ड्रिंगमध्ये तो का फसेल? तो माणूस म्हणतो, अरे अर्णव राजे शिर्के मोठा माणूस आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मग त्याला आता छोटा माणूस बनवायचं, हे संपूर्ण प्रकरण त्याच्यावरती शेकलं पाहिजे, असं काहीतरी करायचं. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, ठीक आहे, काम होईल. काम जरा किचकटच आहे, मोठी मोठी माणसं याच्यामध्ये घ्यावं लागतील. ती मी घेईन, काम तुझं 100% होणार, पण पैसे थोडे जास्त लागतील. पैसे दे, पैसे जास्त टाकलेस की काम लगेच होऊन जाईल. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघ, माझे अकाउंट आता सगळे ब्लॉक केलेत सध्या तरी, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा तू एक काम कर, आधी कामाला सुरुवात कर, काम झाल्या झाल्या तुला हवे तेवढे पैसे देईन, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. तो माणूस म्हणतो, हे बघा राकेश शेठ, आपल्या कामामध्ये पैसे जास्त चालतात हा, पैसे हवेत मला, त्याशिवाय हे काम काही होणार नाही आहे. ए बाबा, देईन तुझे पैसे, असं राकेश आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा येतात आणि म्हणतात की अर्णव, काय झालं? तू सांगितलंस का ईश्वरीला राकेशचं सत्य? सांग ना, ईश्वरी बरोबर बोलणं झालं का? अर्णव, अरे सांग ना, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा प्लीज प्लीज तू थांब जरा, मी सांगतोय तुला काय झालं ते. माझं ईश्वरी बरोबर बोलणं नाही झालं आहे. तेव्हा मामा म्हणतात, का? अरे का बोलणं नाही झालं आहे? हे बघ अर्णव, अशी संधी सारखी सारखी येणार नाही आहे. आपण त्या राकेशला गुंतवून ठेवलं आहे, तोपर्यंत ईश्वरीला त्याच्या या तावडीतून बाहेर काढायला नको आहे का? हे बघ, तू आता लवकरात लवकर त्याला इथे अडकवलं आहेस ना, तर तो त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला आहे, आपल्याकडे लक्ष नाही आहे त्याचं. तेव्हा तू ईश्वरीला सगळं सत्य सांगून टाक ना, आता ती संधी होती, का नाही केलंस तू? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा मी गेलो होतो तिला सगळं सत्य सांगायला, पण तिथे गेल्यानंतर कळलं की मला वाटलं होतं तिच्या बाबांचं ऑपरेशन झाल्यानंतर सिच्युएशन थोडी शांत झाली असेल, सगळेजण जरा रिलॅक्स झाले असतील, पण तिचे बाबा कोमात गेलेत, त्याच्यामुळे आता सगळेच टेन्शनमध्ये आलेत, म्हणून मी तिला सध्या तरी काही नाही सांगितलं. तेव्हा इथे मामा म्हणतात, हे बघ, मी तुझी आणि तिची दोघांची सिच्युएशन समजून घेऊ शकतो, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांनाही फसवणारा तो राकेश आहे. आणि अर्णव, तू मला सांग, आता या सगळ्यामध्ये जर त्या राकेशने काय अजून केलं, म्हणजे तुला तर माहिती आहे तो किती खालच्या पातळीला जाऊन वागतो, त्याने अजून आपल्याला काही अडकवण्याचा प्रयत्न केला, आणि तू जर ईश्वरीला काही सांगू शकला नाहीस, आणि जर त्या राकेशने ईश्वरीबरोबर जबरदस्तीने लग्न केलं, आणि मग नंतर ईश्वरीला कळलं की तुला सगळं माहिती असूनसुद्धा तू तिला काही सांगितलं नाहीस, तर ईश्वरीला किती राग येईल. तू तिला तिचा चांगला मित्र म्हणवतोस ना, मग आता जर मित्र असून पण तिला तू राकेशचं सत्य नाही सांगितलंस लग्नाच्या आधी, तर मग तिला किती राग येईल, तू याचा विचार कर ना. हे बघ अर्णव, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ईश्वरीला लवकरात लवकर राकेशचं सत्य सांगून टाक, कारण ते महत्त्वाचं आहे. अरे आता तू मला सांग, ईश्वरीबरोबर लग्न करता यावं म्हणूनच तो राकेश हे सगळं करतोय ना. मग जर ईश्वरीलाच कळलं की राकेश तिच्यासाठी का लग्न करतोय, तो किती नीच माणूस आहे, आणि हे लग्न जर थांबलं तर ईश्वरीला संपूर्ण सत्य समजेल ना, तू निर्दोष सिद्ध होईल, आपल्या अंजलीचं आयुष्य वाचेल आणि ईश्वरीचंही आयुष्य वाचेल. म्हणून ईश्वरीला लवकरात लवकर सगळं सांगणं हे गरजेचं आहे, कळते का तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये राकेश आता पैशांचा बंडल घेऊन येतो, त्या माणसाच्या पुढ्यात आणून टाकतो आणि त्याला म्हणतो की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, कळलं तुला? हे पैसे घे आणि आता हे सगळं प्रकरण अर्णववरती शेकलं पाहिजे, कळलं का तुला? तो माणूस म्हणतो, बस काय शेठ, आता काम झालंच म्हणून समजा. तर इथे मामा अर्णवला म्हणत असतात की हे बघ अर्णव, दुपारपर्यंत अंजलीची तू अजिबात काळजी करू नको, मी सगळी परिस्थिती सांभाळून घेईन. दुपारपर्यंत अंजलीला कसलीही भीती नाही आहे, कळलं तुला? तू जा ईश्वरीकडे आत्ताच्या आता आणि तू तिला सगळं सत्य सांग, तिला कळू दे राकेशबद्दलचं सत्य, कळलं का तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ठीक आहे मामा, काहीही झालं तरी आज सगळं काही जाऊन मी इथे आता अर्णव म्हणतो की ईश्वरीला सांगणारच आहे, तिला राकेशबद्दलचं सत्य सांगणारच आहे. प्रेक्षकांनो, कधी एकदा अर्णव त्या राकेशबद्दलचं सत्य सांगतोय काय माहिती, आणि कधीही गैरसमज दूर होत आहेत. गैरसमज दिवसेंदिवस वाढतच चाललेत, कार्यक्रमाचे विलन जिंकत चाललेत आणि हिरो आणि हिरोईन हे दोघे जरही हारत चाललेले आहेत. पण कधी एकदा ईश्वरीला अर्णव हे सत्य सांगणार आहे काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला अडकवण्यासाठी सगळं राकेशने पुन्हा एकदा प्लॅन केलेला आहे, आणि इथे अर्णव आता ईश्वरीला सत्य सांगायला आलेला असतो. ईश्वरीच्या घरीसुद्धा गणूबाप्पाचं आगमन झालेलं असतं, तिने इथे आता गणूबाप्पाची आरती सुरू केलेली असते. आपल्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना ती देवाजवळ करत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरीला सत्य सांगण्यासाठी तिथे अर्णवसुद्धा आलेला असतो,
आणि त्याने आज ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरीला सांगायचं राकेशच राजेश आहे आणि तो अंजलीचा नवरासुद्धा आहे.